स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 2 मार्च वार सोमवार या दिवशी आलेले आहे शिमगा, ज्याला आपण होळी म्हणत असतो. प्रत्येक वर्षामध्ये दरवर्षी फाल्गुन महिन्यामध्ये हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. म्हणूनच हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 2 मार्चच्या दिवशी संध्याकाळी 5:57 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्च 5:07 होणार आहे. म्हणून आपल्याला होलिका दहन म्हणजे होळी प्रज्वलित 2 तारखेला 6 ते 8 वाजेपर्यंत संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी प्रदोष काळामध्ये करायचे आहे. या 3 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला होळी दहन करायचं आहे. त्याचबरोबर 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, तर वृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्रियांनी काही नियम पाळायचे आहे, कारण वर्षातील सर्वात पहिले चंद्रग्रहण या दिवशी राहणार आहे. या दिवशी धुलीवंदन न करता आपल्याला 4 तारखेला धुलीवंदन साजरं करायचं आहे, पण आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे ती म्हणजे 2 मार्चलाच करायची आहे संध्याकाळी. तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मग्रंथामध्ये धर्मसिंधू या ग्रंथामध्ये सोमवारी यंदा 2026 मार्च महिन्यामध्ये रात्री प्रदोष काळ नंतर असं म्हटलं गेलेलं आहे की होळीचा शुभ मुहूर्त 2 तास असल्यामुळे आपल्याला या काळातच होळीची पूजा जी आहे तर ती करायची असते. होळी हा जो सण आहे हा आपल्या मराठी वर्षामध्ये येणारा पहिला व शेवटचा सण म्हणून ओळखला जातो. या सणाला वास्तुशास्त्रामध्ये पवित्र आणि घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी हा सण विशेष मानला जातो. तर होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून ओळखला जातो. लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण म्हणून हिंदू सण ओळखला जातो. तर या दिवशी राधा आणि कृष्ण या देवताचे शाश्वत आणि देवी प्रेम साजरे केले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तर हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करत असतो. तर होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन करत असतो. हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करत असतो. हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामाचे एक आव्हान करत असतो. ही जी रात्र आहे हे एक चांगला दिवस म्हणून ओळखला जातो. तर फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर हा सण कुठे मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या समोर साजरा केला जातो किंवा घरामध्ये आपल्या मुख्य उंबरवट्यावर 5 गौरी रचून होळी साजरी केली जाते. तर असं म्हटलं जातं की हा सण साजरा केल्याने आपल्या घरातील जेवढी नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. आपल्या मनामध्ये जो अहंकार आहे, वाईटवर भक्ती आणि धार्मिकतेच्या विजयाचे सन्मान करण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो. तर असं म्हटलं जातं की होळी हा वसंत ऋतूचे आगमनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. जेव्हा निसर्ग बहरत असतो तेव्हा पिके कापण्यासाठी तयार होतात. होळी लोकांना भूतकाळातील तक्रारी माफ करण्यास आणि बंध पुन्हा निर्माण करण्यास प्रोत्साहित करत असते. हा सण जो आहे तो एकमेकांना जवळ आणण्याचं काम करत असतो. होळी हा सण महत्त्वाचा असून हा सण वाईट गोष्टी संपून चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास म्हटले जाते. होळीच्या दिवशी आपल्या मनातील राग, अहंकार, द्वेष, एकमेकाबद्दल चांगली भावना ठेवून होळीचा सण साजरा केला जातो आणि आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी होळीच्या दिवशी होळीच्या ऊर्जेची जी ऊर्जा आहे ती आपल्यात सामावी आणि असं होळीला प्रवृत्त करत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातील जेवढे काही संकट आहे, विघ्न आहे हे दूर व्हावे म्हणून होळीच्या दिवशी हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. धर्मग्रंथामध्ये शिमगा अत्यंत पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात. म्हणून आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. तर शिमगा ज्याला आपण होळी म्हणत असतो, तर होळीच्या दिवशी सोमवारच्या दिवशी चंद्रग्रहण जर तुम्ही नाही पाळले तरीही चालेल, पण आईने मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी लावायचा आहे. यामुळे सर्व कुटुंबाची प्रगती होत असते. हा दिवा लावल्याने सर्व संकट, विघ्न हे संपतात. मुलांच्या कोणत्याही कार्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळते. विघ्न, संकट, अडचणी, अडथळे दूर होतात. 24 तासामध्ये आपल्या घराची प्रगती होऊ लागेल. तुमच्या मनातील ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील
आपल्या कुटुंबातील 7 पिढ्याचे दारिद्र्य, दुःख, गरिबी नाहीशी होईल. किंवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे, हा उपाय सकाळी करायचा आहे की संध्याकाळी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा जो दिवा आहे तर आपल्याला कुठे लावायचा आहे, का लावायचा आहे, तर पहा, हा दिवा लावत असताना वर्षातूनच आपल्याला होळीच्या दिवशी एकदाच हा उपाय करता येतो, तो म्हणजे होळीच्या दिवशी. म्हणून होळीच्या दिवशी हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. जेव्हा आपण होळी दहन करणार आहोत त्यावेळे अगोदर सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा दिवा का लावायचा आहे, तर हा उपाय आहे तर तो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितला गेलेला आहे, म्हणून हाच उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये शत्रू त्रास असतो किंवा एखादी शत्रू जो आहे तर तो गुपित असतो किंवा एखादा शत्रू तुम्हाला माहीत असतो. त्यामुळे तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, अडचणी येतो. तो वेगळे काम जे आहे तर तो करायला लागतो. मानसिक शारीरिक त्रास त्यांना होतो, अभ्यासामध्ये मन लागत नाही, नकारात्मकता असते किंवा घरामध्ये जेव्हा वादविवाद क्लेश होतात त्यामुळे पती पत्नीमध्ये एवढे वाद होतात की याचा संपूर्ण परिणाम जो आहे तर तो लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत होत असतो. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरामध्ये क्लेश वाद असतो त्या घरामध्ये सतत वाद असतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही. यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी समस्या येतात. तर घरामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये राग क्रोध अहंकार नाही किंवा त्यांच्या मनामध्ये काही वेगळे विचार येत नाही किंवा समस्या नाही. तर पहा, आपल्याजवळ भरपूर पैसा असतो, पण पैसा असूनही याचं सुख आपल्याला घेता येत नाही, लाभत नाही. पहा, काही व्यक्तींकडे दोन्ही टाईम खायला असते तर पैसे नसतात, दारिद्र्य असते, घरातील वातावरण दुःखमय असते, तरीही त्या घरामध्ये जेव्हा आपण जातो तर त्या घरामध्ये जे वातावरण आहे तर ते सुखी असल्यासारखं आपल्याला वाटते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या ह्या असतातच. ह्या सर्व समस्येपासून आपल्याला फायदा व्हावा असं बरेच जणांना वाटत असते. याच सर्व अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मोठी वर्षातून एकदाच येणारी होळी जी आहे तर ती अत्यंत पवित्र म्हटली जाते. ह्या सर्व समस्या संपवण्यासाठी होळी महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच होळीच्या दिवशी जर आपण असा एक दिवा लावला की नक्कीच तुमच्या घरातील संपूर्ण दारिद्र्य, गरिबी, शत्रुत्रास, नकारात्मकता दूर होते. तर पहा, दिव्याला सकारात्मकतेचं आणि आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक लहरी प्राप्त करून देण्याचं काम जे आहे तर तो मातीचा दिवा करत असतो. आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे. पहा, दिव्याला खूप शुभ आणि सात्विकता असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी दररोज आपण दिवा सकाळ संध्याकाळ देवाजवळ लावत असतो. का, जेव्हा आपण एखाद्या झाडाखाली दिवा लावत असतो, जसे की एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या आपण देवाजवळ दिवा लावत असतो तर आपल्या मनामध्ये चांगल्या भावना राहाव्यात किंवा जे आपण झाडाखाली दिवा लावतो त्या झाडामध्ये साक्षात देवदेवतांचे घर म्हणून ओळखले जाते. म्हणून प्रत्येक पूजेमध्ये दिव्याचं प्रत्येक महत्त्व जे आहे तर वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. दिव्याचा वापर हा पूजेमध्ये केला जातो. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी काही उपाय केले जातात. तर या दिवशी आंब्याच्या झाडाचा उपायसुद्धा करायचा आहे. तर आंब्याच्या पानाचा हा उपाय का करायचा आहे, तर असं म्हटलं जातं की आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक म्हटले गेलेला आहे. हा मेष राशीचा वृक्ष म्हणून ओळखला जातो. म्हणून मंगल कार्यामध्ये त्याची पानं ही नववधूसाठी मंडप आदल्या दिवशी टाकला जातो, ज्यामुळे लग्न कार्यामध्ये कोणता बाधा येऊ नये किंवा कोणतेही संकट येऊ नये. म्हणून या दिवशी आंब्याच्या पानाचाही उपाय आपल्याला करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये संकट वारंवार येत असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कर्ज भरपूर झालेलं असेल, भरपूर मेहनत करत आहात, मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं किंवा तुमच्या घरातील जेवढे सदस्य आहेत तर ते सुखी असून सुखी असल्यासारखं तुम्हाला वाटत नसेल, शारीरिक मानसिक त्रास तुम्हाला जाणवत असेल, बाहेरची नजर दोष बाधा शत्रुपीडा तुम्हाला जाणवल्यासारखं वाटत असेल किंवा तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल राग असेल, तुमच्या घरातील राहणारे सदस्य आहेत तर घरात चांगले वागत नाही किंवा तुम्हाला एकटं पाडल्यासारखं वाटत असेल, मन लागत नसेल घरामध्ये, म्हणून संध्याकाळी कामाहून आल्यानंतर वादविवाद घरामध्ये जास्तीत जास्त
प्राप्त होत असेल याला शत्रुपीडा किंवा बाहेरची बाधा असं म्हटलं जातं. जेव्हा शत्रुपीडा, नकारात्मकता, बाहेरची करणी बाधा केलेली आहे असं तुम्हाला वाटत असतं, कारण हा जो दिवस आहे तर करणी बाधा करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस म्हणून ओळखला जातो. जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश असेल, नवरा बायकोमध्ये भांडणे असेल, तर म्हणून हा उपाय केल्याने कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागेल आणि पतीचा व्यवसाय असेल किंवा दुकान असेल तर ते चांगलं चालावं. तुमच्या मनातील सर्व इच्छा एखाद्या अधुऱ्या राहिलेल्या असेल तर त्या पूर्ण होईल. तर होळीच्या दिवशी सकाळीच आपल्याला संध्याकाळपर्यंत कोणते कामं करायचे आहे, सकाळच्या आणि संध्याकाळपर्यंतचे कोणते काम करू नये किंवा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या तुमच्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत या गोष्टीचं निवारण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. 6 किंवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठू शकता. होळीचा प्रारंभ जो आहे तर तो 2 मार्चला होणार आहे. जर संध्याकाळी प्रारंभ होत असला तरीही या दिवशी शुभमुहूर्त 2 तारखेचा दिवसभर राहणार आहे. म्हणून आपल्याला दिवसभर हे नियम पाळायचे आहेत, कारण या संपूर्ण दिवसाचा एक धार्मिक महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचे पाने जे आहेत तर ते टाकून अंघोळ करायचे आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी अशा पद्धतीने आंघोळ केल्याने आपल्याला त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो, शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होते आणि आपण जे उपाय करत असतो किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब आणि गोमूत्र आणि गंगाजल टाकत असतो, त्यामुळे काय होते की आपण जी पूजा करत आहोत त्या पूजेचं संपूर्ण फळ तर मिळतेच, पण आपल्या मनामध्ये क्रोध, अहंकार असलेला तो सुद्धा कमी होतो. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहे, ते स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला एक पांढरा किंवा लाल कलावा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. मधोमध आपल्याला झेंडूचे फूल लावायचे आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला एक कुंकवाच्या साह्याने शुभ आणि लाभ लिहायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर मधोमध जेवढे 8 पानं राहिलेले आहेत त्या 8ही पानावर आपल्याला काय करायचं आहे, तर स्वस्तिक किंवा कुंकाचा टिळा लावायचा आहे. त्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला काय करायचं आहे, हळदीचं लेपन तयार करत असताना आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, गोमूत्र घ्यायचं आहे, थोडंसं तुरटी आणि खडे मीठ घ्यायचं आहे. ह्या ज्या सर्व वस्तू आहेत, गोमूत्र असेल, मीठ असेल, तर हे माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्याचं काम करत असते. आपल्या जीवनातील जेवढी नकारात्मकता आहे किंवा एखादी शत्रुपीडा असेल किंवा एखादी बाहेरची व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते किंवा नजरबाधा लागत असते, याला शत्रुपीडा असंही म्हटलं जातं. तर ही नजरबाधा, शत्रुपीडा न लागावी त्यासाठी गोमूत्र, गंगाजल, खडीमीठ टाकून हळदीचं लेपन तयार करून मग तो मुख्य उंबरवट्यावर लावण्या अगोदर आपल्याला हळदीचं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे, ज्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडीशी तुरटी टाकून आपल्याला मुख्य उंबरवट्यावर एक कापुराची वडी त्या पाण्यामध्ये टाकून पाणी आपल्याला शिंपडून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे लेपन लावायचं आहे हळदीचं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, कडुलिंबाचा जो पाला आहे तर तो आपल्याला मुख्य उंबरवट्यावर दोन्ही साईडला 2-3 पानं लावायचे आहेत. याचं तोरण जे आहे तर ते आंब्याच्या पानाचं मुख्य उंबरवट्यावर लावल्यानंतर शुद्ध तुपाचा एक दिवा आपल्याला बनवायचा आहे. अगोदर काय करायचं आहे, घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे. त्यानंतर घट्ट कणिक मळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, 2 थेंब तूप आणि थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकून हा एक दिवा जो आहे तर तो मुख्य उंबरवट्यावर आपल्याला ठेवण्या अगोदर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये गहू धान्य टाकायचं आहे किंवा तांदूळ टाकू शकता. या दोन्ही धान्यामधील एक धान्य टाकू शकता. त्यानंतर आपल्याला जी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटवर आपल्याला पहिल्यांदा स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वस्तिक काढल्यानंतर त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यानंतर दिवा घ्यायचा आहे आणि दिवा यावर ठेवायचा आहे कणकेचा. हा दिवा फक्त आपल्याला दोन्ही साईडला प्रज्वलित न करता एकाच साईडला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा दिवा संध्याकाळी आपल्याला मुख्य उंबरवट्यावर तर हा दिवा आपल्याला सकाळी मुख्य उंबरवट्यावर प्रज्वलित
तर हा दिवा जो आहे तर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण होळी दहन करतो त्या वेळेमध्ये हा दिवा जो आहे तर तो आपल्याला अग्नीमध्ये प्रवाहित करायचा आहे। यामुळे आपल्या घरातील जेवढीही नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते आणि घरामध्ये दुःख आहे तर ते कमी होत असते आणि हा दिवा लावल्यामुळे घरातील जो पैसा आहे तर तो घरामध्ये टिकून राहतो। माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते। धन धान्य संपत्ती एवढी वाढते की घरामध्ये वर्षानुवर्ष पैसा हा कधीच कमी पडत नाही। म्हणून आवर्जून हा दिवा लावत असताना गव्हाच्या कणकीचाच बनवावा, कारण गहू हे धान्य आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणून देण्याचं आणि पोट भरण्याचं काम करत असते। जेव्हा हा नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवा जेव्हा आपण अग्नीमध्ये प्रवाहित करतो तेव्हा आपल्या जीवनातील जेवढी नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे तर ती दूर होत असते। म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात तुम्हाला यश मिळेल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा।